श्री सत्य गणपती यांच्या या ठिकाणी चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती संभाजी महाराज या ज्या महापुरुषांनी या पृथ्वीतलावर महान असे कार्य केले, त्या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करत आहे। अर्धापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ही मशाल यात्रा सुरू आहे। सुरुवातीची बैठक आपले कल्याणकर सरांच्या इथे झाली। त्या ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे आम्ही मनातून या जी मशाल यात्रा आहे त्या ठिकाणी वेळ देऊ शकत नाही, अगोदर सांगितलं होतं शिंदे पाटलाला, पण त्यांची मनातून इच्छा होती बाई यात्रा निघायला पाहिजे। त्यांनी स्वतः पुढाकार घेतला। त्यांना पिंपळगावकरांची साथ मिळाली, त्याच्यात विठ्ठल देशमुख असतील, जगत देशमुख असतील, ती सर्व जी टीम असेल ते म्हणजे आपल्या तिथं जी यात्रा येणार आहे त्या ठिकाणी योगायोगाने आदरणीय जरांगे पाटील आले, त्यांच्या हस्ते ही मशाल पेटू आणि मशाल पेटून सगळ्यात महत्वाचं म्हणजे का, जे लोक काही लोक भुजबळाचा वापर करून म्हणजे आपल्या भुजबळाचा वापर करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना चपराक देण्याचं काम अर्धापूर तालुक्याने केलेलं आहे। उपोषणामध्ये आंतरवालीनंतर आपलं जे साखळी उपोषण होतं सगळ्यात जास्त प्रतिसाद आपल्या साखळी उपोषणाला भेटला आणि राज्यभर चर्चेत राहिला। जरांगे पाटलाची सभा ही आपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहिली। विशेष म्हणजे व्यासपीठावर कोणीच जायचं नाही, एकमेव जरांगे पाटील जाती, कोणी भाषण नाही, कोणी सूत्रसंचालन करणारा सुद्धा माणूस खाली होता। म्हणजे अशा चांगल्या पद्धतीचे संदेश आपल्या तालुक्यात दिलेले आहे आणि मशाल यात्रेसाठी सगळ्यांची या ठिकाणी संयोजकाची ज्यांनी पुढाकार घेतला, खास करून शिंदे पाटलांनी आम्ही माफी मागतो की आपल्याला जास्त वेळ देऊ शकलो नाही, काही नाही, आज येऊन समजा गप्पा मारायला भाषण करायला भाग वेगळा, पण जास्तीत जास्त वेळ देणं तितकंच महत्वाचं असते। पूर्ण वेळ सकाळी 9 वाजता त्या गावात रेडी राहायचे आणि संध्याकाळी 6 वाजता पुन्हा तिथे रेडी राहायचे आणि जोपर्यंत ती मशाल ज्या ठिकाणी थांबत नाही त्या ठिकाणी थांबल्यानंतरच ते पुढे निघायचे। म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारातून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या कामी अनेक जणांनी जमेल तितका वेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे, विशेष म्हणजे सर आमच्या याला कुठंच सुरक्षा नव्हती, आम्हीच उलट जे लोक काही जण वाद लावण्याचे माग होते ते वाद कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे कुठेच काही न होऊ देण्याचा प्रयत्न। आमच्या मराठा आंदोलन साखळी उपोषणात तुम्ही पाहिलं असेल, अनेक ओबीसी बांधव रात्रंदिवस सहभागी व्हायचे, सगळं आम्हाला त्यांनी काम करू लागलं। ते स्टेज उभं करून देण्यापासून असं